हिंगोलीत मोठी कारवाई 51 हजारांचा प्रतिबंधित गुटखा जप्त आरोपी विरुद्ध गुन्हा हिंगोली शहरातील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने 51,280 रुपयांचा प्रतिबंधित गुटखा व पान मसाला जप्त केलाय। ही कारवाई पोलीस अधीक्षक हिंगोली यांच्या आदेशानुसार अवैध धंद्यांविरोधात राबवण्यात आलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत करण्यात आली आहे। दिनांक 2 जानेवारी 2026 रोजी गोपनीय बातमीदाराकडून मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार हिंगोली शहरातील नांदेड नाका परिसरातील तारा पान शॉप जवळ एक इसम प्रतिबंधित गुटखा व पान मसाला विक्रीसाठी बाळगत असल्याचं आढळलंय। पोलीस पथकाने तात्काळ छापा टाकून विमल पान मसाला, रजनीगंधा सुगंधित पान मसाला, V1 बिग तंबाखू, पान पराग असा एकूण 51,280 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय। या प्रकरणी हिंगोली शहर पोलीस ठाण्यात एका आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। ही कार्यवाही पोलीस अधीक्षक हिंगोली, पोलीस निरीक्षक मोहन भोसले, स्थानिक गुन्हे शाखेच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक माधव जिव्हारे, लिंबाजी वावळे, किशोर सावंत, विशाल खंडागळे, आजम प्यारेवाले यांनी केली आहे। पोलीस प्रशासनाने अवैध धंद्यांविरुद्ध अशी कारवाई भविष्यातही सुरू ठेवणार असल्याचा इशारा यावेळी दिला आहे। हिंगोली जिल्हा प्रतिनिधी प्रदीप वाघ, धुमाकूळ, महाराष्ट्र न्यूज नेटवर्क। आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।